आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव। महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी तनया। न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपले स्वागत। पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली असून डोक्यामध्ये गडबड करणाऱ्यांना रोखा असे आवाहन केले। तसेच सरकारला कुठे झोपले आहेत असा सवालही त्यांनी केलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर राजकारणात स्पष्ट बोलणे अडचणीचे ठरते असे सांगत राजकारण्यांना जाहीर टोला लगावलाय। पुढील 5 वर्षांत भारत ऑटोमोबाईल क्षेत्रात जगात अव्वल स्थान गाठेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। शिक्षण अनुदान मंजूर करण्याच्या नावाखाली यूजीसीच्या अधिकाऱ्यांचे बनावट फोन येत आहेत। अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन यूजीसीने केलंय आणि संशयास्पद फोन आल्यात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। पुणे महापालिकेतून बाहेर पडून स्वतंत्र नगर परिषद बनलेल्या फुरसुंगी गावाचा पुन्हा महापालिकेत समावेश करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। वाढलेल्या कर आकारणीमुळे फुरसुंगीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिलं। यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन पालकमंत्री पवार यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिलंय। पुण्यातील एसएनबीपी लॉ कॉलेजमध्ये काल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी आयोजित कार्यक्रमात शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। पिंपरी चिंचवड मधील एका जिम मध्ये व्यायाम केल्यानंतर पाणी पिताना 37 वर्षीय मिलिंद कुलकर्णी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। ही घटना जिम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पुणे महापालिकेने पाणी मीटर बसवण्यास विरोध करणाऱ्या माजी नगरसेवक आणि राजकीय नेत्यांना थेट इशारा दिलाय। त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून नळ जोडणीही बंद केली जाईल। शहरात समान पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि पाण्याची गळती थांबवण्यासाठी हे मीटर आवश्यक आहेत। पुण्यातील 5 एलिमेंट सोल्युशन या सोलर कंपनीला वेळेत काम पूर्ण न केल्यानं आणि सदोष सेवा दिल्यानं जिल्हा ग्राहक आयोगानं दंड ठोठावलाय। कंपनीला ग्राहकाचे 1,80,000 रुपये 8% व्याजासह परत करण्याचे तसेच मानसिक त्रासासाठी आणि तक्रारीच्या खर्चांसाठी 10,000 रुपये देण्याचे आदेश दिले। पुणे शहरात सायबर गुन्हेगारीने कळस गाठला असून गेल्या काही दिवसांत सायबर चोरट्यांनी पुणेकरांना तब्बल 1,20,00,000 रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलंय। यामध्ये शहर बाजारात गुंतवणूक आणि घर बसल्या ऑनलाईन काम या 2 प्रमुख आमिषांचा वापर करण्यात आलाय। रोज 3 ते 4 फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असून पुणे पोलिसांनी या प्रकरणातून वाचण्यासंदर्भात गाईडलाईन्स जारी केल्या आहेत। पिंपरी कॅम्प मधील एका जनरल स्टोअर्समध्ये सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यानं दुकान मालक भावेश काकराणी यांच्यावर गोळीबार केलाय, ज्यात ते गंभीर जखमी झालेत। पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चोरट्याच्या शोधासाठी अनेक पथके रवाना केली आहेत। आणि या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।